वृश्चिक राशी परिवार श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जर तुमची रास वृश्चिक राशी असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण येणारी अमावस्या तुमच्या आयुष्यात असा बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर पुढील 30 दिवस वृश्चिक राशींच्या लोकांसाठी खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण या काळात तुमच्या घरात एका दैवी शक्तीचा प्रवेश होणार असल्याचे संकेत ग्रहस्थितीत दिसत आहेत. ती दैवी शक्ती नेमकी कोण आहे? ती एखादी स्त्री आहे का, एखादी नातेवाईक, की तुमच्या आयुष्यात येणारी भाग्याची देवी? नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या घरातील परिस्थिती अचानक बदलू शकते. घरातील अडचणी कमी होऊ शकतात, पैशांचे मार्ग खुलू शकतात आणि नशिबाची साथ मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील 30 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात नेमके काय घडू शकते हे जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. आणि तुमच्या राशीसाठी एक महत्त्वाची सूचना. तुमच्या राशीसाठी मी खाली काही उपयुक्त असे प्रोडक्ट टॅग केलेले आहेत. एकदा नक्की क्लिक करा आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी हे प्रोडक्ट तुम्ही नक्की खरेदी करू शकता. अमावस्येचा काळ हा नेहमीच गूढ, शांत आणि अद्भुत ऊर्जा घेऊन येणारा मानला जातो. या दिवशी आकाशात चंद्र दिसत नसला तरी विश्वामध्ये एक विशेष प्रकारची आध्यात्मिक हालचाल सुरू असते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. ही वेळ म्हणजे नव्या ऊर्जेचा, नव्या संधीचा आणि नव्या प्रारंभाचा संकेत असतो. विश्वातील सूक्ष्म शक्ती आपले कार्य सुरू करतात आणि ज्यांचे मन शुद्ध, श्रद्धा गूढ आणि कर्म चांगले असते त्यांच्याकडे त्या शक्ती आकर्षित होतात. त्यामुळे या काळात अनेकांच्या घरात शांततेची, समाधानाची आणि दैवी संरक्षणाची अनुभूती निर्माण होऊ शकते. जीवनात अडथळे कमी होतात, मनातील भीती हळूहळू नाहीशी होते आणि घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. हीच ती वेळ असते जेव्हा दैवी कृपेचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात. अमावस्येनंतर विश्वात निर्माण होणारी ही अदृश्य ऊर्जा अतिशय शक्तिशाली मानली जाते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, अमावस्येनंतर माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे असे टाईप करा. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोल परिणाम होत असतो. अनेक वेळा आपण कारण न कळताही अचानक मन प्रसन्न वाटू लागते किंवा घरातील वातावरण शांत आणि आनंदी वाटू लागते. हे केवळ योगायोग नसून विश्वातील सकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. काही लोकांच्या घरात अचानक सुख समृद्धीचे मार्ग खुले होऊ लागतात, तर काहींच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. या काळात दैवी शक्ती आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला संरक्षण देत असतात, असे अनेक संत आणि ऋषी सांगून गेले आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांना अधिक महत्त्व दिले जाते. कारण जिथे विश्वास आणि श्रद्धा असते तिथे दैवी शक्ती अधिक सहजपणे आकर्षित होत असते. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये माझ्या जीवनात अमावस्येनंतर दैवी शक्ती प्रवेश करणार आहे असे नक्की टाईप करा. लक्षात ठेवा, जेव्हा दैवी ऊर्जा एखाद्या घरात प्रवेश करते तेव्हा त्या घरातील वातावरण हळूहळू बदलू लागते. आधी जिथे सतत चिंता आणि तणाव जाणवत होता तिथे आता शांतता आणि समाधान निर्माण होऊ लागते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, वाद कमी होतात आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढतो. अनेकांना असे वाटते की जणू एखादी अदृश्य शक्ती त्यांचे संरक्षण करत आहे. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद वाढते आणि मन अधिक स्थिर बनते. अनेक वेळा आर्थिक अडचणी देखील कमी होऊ लागतात. कामाच्या संधी वाढतात आणि दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. या सर्व बदलांमुळे घरात एक प्रकारची आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. हेच त्या दैवी शक्तीचे संकेत असतात जे आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की अमावस्येनंतर काही विशिष्ट कालावधीत ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलते की ती आध्यात्मिक ऊर्जेला अधिक सक्रिय करते.
या काळात ध्यान, प्रार्थना आणि चांगल्या विचारांचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. जे लोक या काळात मन शांत ठेवतात, चांगले कर्म करतात आणि दुसऱ्यांना नेहमी मदत करतात, त्यांच्यावर या ऊर्जेचा परिणाम हा अधिक सकारात्मक होतो. त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची प्रक्रिया ही सुरू होते. अनेकांना अचानक योग्य मार्गदर्शन मिळते, काहींना नवीन संधी मिळतात आणि काहींच्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग घडू लागतात. हे सर्व त्या दैवी शक्तीच्या कृपेने होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात की दैवी शक्ती आपल्या घरात तेव्हाच स्थिर होते जेव्हा त्या घरात सकारात्मक श्रद्धा आणि कृतज्ञता असते. ज्या घरात सतत नकारात्मक विचार, राग किंवा मत्सर असेल तर त्या शक्ती टिकून राहत नाहीत. म्हणून या काळात घरातील वातावरण शुद्ध आणि शांत ठेवणे अत्यंत आवश्यक असते. सकाळी प्रार्थना करणे, घर स्वच्छ ठेवणे आणि देवाची आठवण ठेवणे हे लहान पण महत्त्वाचे उपाय मानले जातात. यामुळे घरातील ऊर्जा अधिक सकारात्मक होते आणि दैवी शक्तींचे आशीर्वाद सहज मिळू लागतात. अशा घरांमध्ये आनंद, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. दैवी शक्तीचा प्रभाव केवळ भौतिक सुखांपुरता मर्यादित नसतो. तो मनाला स्थैर्य देतो, विचारांना स्पष्टता देते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलते. अनेकांना या काळात स्वतःच्या आयुष्याचा खरा उद्देश समजायला लागतो. काही लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतात तर काहींना समाजासाठी काही चांगले करण्याची प्रेरणा मिळते. या शक्तीचा खरा उद्देश म्हणजे माणसाला योग्य मार्गावर नेणे आणि त्यांच्या जीवनात संतुलन निर्माण करणे. या काळात अनेक लोकांना स्वप्नांमधून किंवा अंतर्मनातून काही संकेत मिळतात. काही वेळा एखादी प्रेरणादायी कल्पना अचानक मनात येते किंवा एखाद्या समस्येचे उत्तर सहज मिळते. हे सर्व त्या अदृश्य शक्तीचे मार्गदर्शन असू शकते. अनेक आध्यात्मिक तज्ज्ञ सांगतात यामुळे त्या दिवसांमध्ये मन शांत ठेवणे आणि अंतर्मनाचे आवाज ऐकणे महत्त्वाचे असते. घरात दैवी ऊर्जा टिकून राहण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय केले जातात. घरात दिवा लावणे, प्रार्थना करणे, सकारात्मक विचार करणे आणि कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. या छोट्या गोष्टींचा परिणाम मोठा असतो आणि घरातील वातावरण हे अधिक पवित्र बनते. कधीकधी दैवी शक्ती आपल्याला थेट मदत करत नाही, पण योग्य लोक आणि योग्य संधी आपल्या जीवनात पाठवते. त्यामुळे आपल्याला वाटते की जणू काही अचानक नशीब बदलले आहे. प्रत्यक्षात मात्र तीच दैवी कृपा आपल्या मार्गाला योग्य दिशा देते. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. या काळात केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म हे अनेक पटीने फळ देतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये दान, मदत आणि सद्भावना यांना विशेष महत्त्व दिले जाते. कारण जिथे करुणा आणि प्रेम असते तिथेच दैवी शक्ती स्थिर राहते. अनेक लोकांच्या अनुभवानुसार अमावस्येनंतर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतात आणि नवीन संधी मिळू लागतात. हे त्या सर्व अदृश्य शक्तीच्या कृपेने होत असल्याचा विश्वास अनेकांना असतो. घरातील वातावरण शांत ठेवणे, कुटुंबात एकता ठेवणे आणि देवावर विश्वास ठेवणे हे या काळातील सर्वात मोठे साधन मानले जाते. कारण जिथे एकता आणि श्रद्धा असते तिथेच दैवी ऊर्जा सहजपणे स्थिर राहते. ज्योतिषशास्त्र सांगते की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही विशिष्ट काळ असे येतात जेव्हा नशीब आणि कर्म यांचा संगम होतो. हा तसाच एक काळ असू शकतो जेव्हा दैवी शक्ती आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. जर आपण मनापासून सकारात्मक राहिलो, दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो आणि देवावर विश्वास ठेवला तर ही ऊर्जा आपल्या जीवनात दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे जीवन अधिक आनंदी, स्थिर आणि समाधानकारक बनते. म्हणूनच अमावस्येनंतर येणारा हा काळ अत्यंत विशेष मानला जातो. हा काळ आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. जर आपण श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता टिकवून ठेवली तर दैवी शक्तीचे आशीर्वाद आपल्या जीवनात कायम राहतात आणि आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धीचा प्रकाश झळकत राहतो. जर तुमची रास वृश्चिक असेल तर येणाऱ्या अमावस्येनंतरचे पुढील 30 दिवस तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. या काळात एखादी व्यक्ती, एखादी संधी किंवा एखादी दैवी कृपा तुमच्या जीवनात प्रवेश करून तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमची रास वृश्चिक असेल तर कमेंट्समध्ये जय महादेव किंवा जय वृश्चिक राशी असे नक्की टाईप करा. आणि अशाच राशी भविष्य आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.